सो लॅबव्ह्यूचं एक्सपेरिमेंट नंबर 1 बघतोय आपण, विच इज न्यूमेरिक कंट्रोल. सुरुवातीला आपण लॅबव्ह्यू काय आहे ते बघूयात. सो लॅबव्ह्यूचा फुल फॉर्म आहे लॅबोरेटरी व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरिंग वर्कबेंच. इट इज ग्राफिकल प्रोग्रामिंग विच इज यूज रिसर्च लॅब अँड अकॅडमिया अँड इंडस्ट्री. सो ग्राफिकल प्रोग्रामिंग आहे लॅबव्ह्यू. तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्लॉक डायग्रॅम करू शकता आणि मशीन कोड कंपाईल करू शकता. तर नॉर्मली एखाद्या पर्सनला सिंटॅक्स लक्षात ठेवायला अवघड होत असतील बाकीच्या प्रोग्रामिंगमध्ये जसे असतात. सो ही कॅन ऑल्सो वर्क्स ऑन लॅबव्ह्यू. सो लॅबव्ह्यू हॅज बेसिकली 2 parts, front panel and block diagram. So in front panel he can take the knob, push button, graphs and various controlling instruments. So he can view the output of the logic like a physical instrument. आणि ब्लॉक डायग्राम इज नथिंग बट अँड कोड इन अ ग्राफिक वे. तर याच्यासाठी आपण लॅबव्ह्यूचं जे सॉफ्टवेअर यूज करतो आहे ते आहे लॅबव्ह्यू 2020. सो ते मी इन्स्टॉल केलं आहे. सो आय विल ओपन दिस. तर ओपन झाल्यानंतर यू कॅन क्रिएट प्रोजेक्ट and create a blank project. Click on finish and इथं you can take new VI. विंडो आल्यानंतर you can press Ctrl T. So by pressing Ctrl T, both front panel window and block diagram window will acquire equal space in the window. So user can view the both windows at the same time. तर याच्यामध्ये अजून काही इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल टूल पॅलेट्स अँड कंट्रोल पॅलेट्स. सो टूल पॅलेट जो आहे, सो यू कॅन टेक द टूल पॅलेट इन बोथ द विंडोज. सो व्ह्यूमध्ये गेलं की तुम्ही टूल पॅलेट ॲक्सेस करू शकता. सो टूल पॅलेट्समध्ये तुम्ही माऊसचं जे फंक्शन आहे ते चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल हँड घेऊ शकता, देन टेक्स्ट घेऊ शकता और कलर चेंज करू शकता. कंट्रोल पॅलेट जे आहे इट इज युजफुल फॉर फ्रंट पॅनल विंडो टू टेक्स दी कंट्रोल. त्याच्यानंतर फंक्शन पॅलेट जे आहे ते तुम्ही तुमच्या ब्लॉक डायग्राम विंडोमध्ये ऑब्झर्व करू शकता. तुम्ही राईट क्लिक केलं की यू कॅन ऑब्झर्व डिफरंट फंक्शन्स अँड यू कॅन ड्रॉप एनी फंक्शन. तर फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये बघतो आपण न्यूमेरिक कंट्रोल and arithmetic and numeric operations. So first exercise आहे z is equal to x plus y. तर हे परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला न्यूमेरिक कंट्रोलमध्ये यू रिक्वायर न्यूमेरिक कंट्रोल. तर बाय डिफॉल्ट न्यूमेरिक नाव येतं त्याचं. यू कॅन चेंज इट ॲज अ x अँड यू टेक y. सो याचं जे आउटपुट आहे यू वॉन्ट टू व्हिज्युअलाइज दिस इन न्यूमेरिक. सो न्यूमेरिक इंडिकेटर इट इज सेट. जसं तुम्ही फ्रंट पॅनल विंडोमध्ये हे न्यूमेरिक कंट्रोल ॲक्सेस केले तर त्याचं रिफ्लेक्शन यू कॅन सी इन द ब्लॉक डायग्राम विंडो. तर तसेच्या तसेच तुम्हाला ह्या बाजूला पण ते दिसतील. इथं ॲड फंक्शन्स घ्यायचं आपल्याला. सो गो इन अ फंक्शन न्यूमेरिक अँड ॲड आणि यांचं जे आउटपुट आहे ते आपल्याला याला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर कनेक्ट करण्यासाठी टूल पॅलेट्समध्ये आपण हे चेंज केलं होतं. सो हे घ्यायला लागेल आणि कनेक्ट टू एक्स अँड वाय. आउटपुट ऑफ ॲड फंक्शन इज z. चेक करूयात. सो x इज 5, y इज 5. सो आउटपुट इज 10. नेक्स्ट बघूयात आपण x² + 2. सो याच्यातच करूयात आपण. x आहे आणि y नको आहे आपल्याला. सो देर इज 1 न्यूमेरिक कंट्रोल अँड 1 इंडिकेटर. सो कंट्रोल B करूयात. तर जे कनेक्शन्स कनेक्टेड नाहीत तर ते ॲटोमॅटिकली डिलीट होतात.
कंट्रोल बी केलं की. सो इथं आपल्याला करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस 2. सो एक्स स्क्वेअर, तर हे डिलीट करूयात आपण. डिलीट वायर, न्यूमेरिक, देन एक्स स्क्वेअर. सो स्क्वेअर फंक्शन आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस 2. सो ॲड फंक्शनला दिलं आपण आणि 2 ॲड करायचं आहे. तर मी क्रिएट कॉन्स्टंट केलं आणि 2 ॲड करायचं आहे. सो इथंच कॉन्स्टंट 2 ॲड करतो. ठीक आहे. सो स्क्वेअर ऑफ 5 इज 25 प्लस 2 इज 7. नेक्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर रूट. सो ऑलरेडी एक्स स्क्वेअर केलं आहे आपण, प्लस 2 पण केलं आहे आणि स्क्वेअर रूट. सो इथं स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. सो स्क्वेअर रूट फंक्शन घेऊयात. आणि रन करूयात. सो 5 स्क्वेअर प्लस 2 आणि त्याचा स्क्वेअर रूट. सो अगेन इट इज 5.1. नेक्स्ट आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 स्क्वेअर रूट. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स करायचं आहे आपल्याला. सो न्यूमेरिक ॲड, देन एक्स स्क्वेअर प्लस एक्स, एक्स स्क्वेअर प्लस एक्स, देन प्लस 1. सो 1 ॲड करायला लागेल अँड देन स्क्वेअर रूट ऑफ होल थिंग्स. टेस्ट करूयात आपण. सो 5 स्क्वेअर प्लस 5. सो 25 प्लस 5 इज 30. 30 प्लस 1 31 अँड स्क्वेअर रूट ऑफ 31 इज 5.5. पुढे जाऊयात. सो इथं आपल्याला ड्रॉ VI फॉर गेज मीटर. सो या ठिकाणी आपल्याला ओनली वी वॉन्ट टू शो दी आउटपुट्स ऑन अ ॲनालॉग मीटर. आपला कोणताही टास्क दिला नाही. सो सिम्पल करूयात आपण. एक्स स्क्वेअर प्लस 2 हे जे आउटपुट आहे that we can show on analog gauge meter. So इथंच करूयात. So x square plus 2 x square ऑलरेडी आहे. सो x square plus 2 आणि हे जे आउटपुट आहे यू कॅन शो इन न्यूमेरिक कंट्रोल. आणि इथं गेज मीटरवरती दाखवायचं. टेक दिस न्यूमेरिक अँड गेज. सो हेच आउटपुट तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता ॲनालॉग मीटरवरती. सो आउटपुट गेज मीटरला कनेक्ट करूयात. आणि याचं स्केल जे आहे कमी आहे, 0 to 10च आहे. सो 0 to 100 करूयात आणि आता चेक करूयात. ओके, एक्स स्क्वेअर प्लस 2 हे जे आउटपुट आहे म्हणजे 5 स्क्वेअर इज 25 प्लस 2 इज 27. सर असं तुम्ही ॲनालॉग मीटरवरती पण हे ऑब्झर्व करू शकता. पुढचा आहे इम्प्लिमेंट अ VI फॉर कन्वर्जन ऑफ टेम्परेचर फ्रॉम सेल्सिअस टू फॅरनहीट. सो सेल्सिअस टू फॅरनहीट करायचं असेल तर यू रिक्वायर्ड अ टेम्परेचर मल्टिप्लाय बाय 9 डिवाइड बाय 5 प्लस 32. सो हे इम्प्लिमेंट करायला लागेल तुम्हाला. तर नवीन VIs घेऊयात आपण. कंट्रोल T. देन इथं न्यूमेरिकमध्ये टेम्परेचर जे आहे ते थर्मामीटरकडनं घेतो आहे आपण. सो थर्मामीटर घेतला आहे आणि हा जो थर्मामीटर घेतला तुम्ही की हा ॲक्च्युली इंडिकेट करू शकतो नॉर्मली. सो याला आपण इनपुट म्हणून घेतो आहे इथं. सो याला इनपुट म्हणून चेंज करतो आहे, चेंज टू कंट्रोल. ठीक आहे. सो याचा जो ॲरो आहे तर तो आता ॲज अ आउटपुट दिसेल तुम्हाला दुसऱ्या पुढच्या कंपोनंटसाठी.
तर टेम्परेचरला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. सो मल्टिप्लाय by 9 divided by 5 divide. सो 9 divided by 5 इम्प्लिमेंट करायचं आहे. सो कॉन्स्टंट घेऊया तिथं. नाइन डिवाइड बाय 5 याचं जे आउटपुट आहे. सो यू वॉन्ट टू मल्टिप्लाय दिस विथ टेम्परेचर and add with 32. Add with 32 आणि आउटपुट आपल्याला ऑब्झर्व करायचं. टेक न्यूमेरिक कंट्रोल और थर्मामीटर, एनीथिंग यू वॉन्ट. सो इट इज Fahrenheit. ओके. सो याचं आउटपुट जे आहे तर ते आपण न्यूमेरिक इंडिकेटरला कनेक्ट करतोय आणि ऑब्झर्व करतोय काय येतंय टेम्परेचरचं Fahrenheit. सो 40 घेतोय आपण टेम्परेचर, ऑलमोस्ट 40. ओके. सो 40 डिग्री सेंटीग्रेड आणि Fahrenheitमध्ये 105. ओके, ठीक आहे.